हे हेमाडपंथी मंदिर आहे. पूर्ण दगडातलं मंदिर होतं. पूर्ण वरचा टोप सुद्धा दगडाचा, अख्खे साईडचे खांब दगडाचे, चौकट जरा दगडाची होती. छोटंच होतं मंदिर. आणि या मंदिराची अशी आख्यायिका आहे. आमची आजी आजोबा म्हणजे जुने लोक सांगायचे बसल्यानंतर गोष्टी, की काही काळामध्ये दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ पडल्यानंतर गावात दौंडी पिटली गेली की महादेवाचा कोप झालाय. आणि त्या ठिकाणी आपण महादेवाला दुग्धाभिषेक करायचा आणि साळुंका झाकायची. त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी काय केलं, ते दरवाजा वगैरे बंद करून, नाली व पाणी जायची नाली बंद करून सगळी दौंडी पिटवून सगळे दूध आणून टाकलं. आणि दूध ज्यावेळेस शेवटच्या माणसानं ती पिंड झाकली तर माणसाला बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही, एवढा धो पाऊस आला. अशी आख्यायिका पुरातन लोक सांगतात.